ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील बळीराजावर अस्मानी संकट, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा घेतला आढावा। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवरती कार्यवाही सुरू। ड्रोनसह मोबाईलमधील फोटो देखील पंचनाम्यासाठी मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी किमान 30,000 रुपयांची मदत करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। राज ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे यांचं देखील मुख्यमंत्र्यांना पत्र। राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थितीमुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ठाकरेंची मागणी। शेतकऱ्यांचं साठवणुकीतलं धान्य देखील अतिवृष्टीच्या पाण्यात भिजलं, उपकार केल्याप्रमाणे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत करा, रोहित पवार यांची सरकारकडे मागणी। खासदार सुप्रिया सुळे यांचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत परिस्थितीबाबत चर्चा, महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज, केंद्रानं मदत करावी, सुळेंची मागणी। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे स्वतः करणार पाहणी। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात, तर भूम, परांडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट, मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईक यांचा फोटो। दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या मदतीच्या किटवरून संजय राऊत यांचीही टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष, अशा काळामध्ये राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना करणार मदत, तर 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करणार जमा। राज्यात उद्यापासून 29 सप्टेंबर दरम्यान 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी काही भागामध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार, पूरग्रस्तांसमोरील संकट अधिक गडद होणार। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक, आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गाड्यांची तोडफोड, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। डॉक्टर व्हायचं नसल्यानं 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, चंद्रपूरच्या नवेरगावातील धक्कादायक प्रकार, नीटमध्ये 99.99% मिळाल्यानंतर MBBS प्रवेशाआधी जीवन संपवलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।